नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाड एमआयडीसी परिसरातील सिद्धार्थ कलर केम प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रोप्रन रिसर्च लॅबोरेटरीज येथे शासकीय अनुदानित निंबोळी लेपित युरियाचा बेकायदेशीर साठा वापर झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्व दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वतीने शुक्रवारी 17 जुलै रोजी महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन, महाड तहसीलदार कार्यालय तसेच महाड उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी मार्फत रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा सचिव श्री हर्ष श्रीकांत कांबळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या पवित्र भूमीत शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदानित दरात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या खताचा वापर जर काही कारखानदार स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करत असतील तर हा केवळ कायद्याचा भंग नसून शेतकऱ्यांच्या हक्कावरचा गंभीर आघात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधावरच्या भाजीच्या देठालाही कोणी हात लावू नये अशी न्यायनिष्ठ आणि शिस्तबद्ध व्यवस्था होती. अशा त्यांच्या राजधानीच्या भूमीत शेतकऱ्यांच्या अनुदानित खताचा औद्योगिक वापर होत असेल ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले. यावेळी पराग वडके, रुपेश सपकाळ, निकेत तांबट, नितेश पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मी रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, महाड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या पवित्र भूमीत शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदानित खतं जर काही कारखानदार स्वतःच्या जर खाजगी कारखान्यात वापरत असतील तर ही खेदजनक गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतावरच्या भाजीच्या देठाला देखील कोणी हात लावत नसे अशी न्यायशिष्टता होती. पण यावेळेस एमआयडीसीचे काही कारखानदार स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या अनुदानित युरिया वापरत असतील तर ही शिवरायांच्या भूमीतली दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही सर्व विभागांना, प्रांत अधिकार्यालय, तहसीलदार कार्यालय, एमआयडीसी पोलीस स्टेशन, एमआयडीसी विभाग या सर्व क्षेत्रांना निवेदनं दिलेली आहेत. येत्या 15 दिवसात जर त्यांनी योग्य तो न्याय दिला नाही तर रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही बाब प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेजी श्री साहेब तसेच रोहितदादा पवार यांच्यापर्यंत घेऊन जाऊन शेतकऱ्यांच्या अनुदानयुक्त खतं खाणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्रभर आंदोलन उभं करण्यात येईल. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.